केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। आणि आताची आपण ही महत्त्वाची दृश्य झी24 तासवर पाहतोय। वाल्मिक कराड शरण आलेला आहे, पोलिसांच्या ताब्यात तो गेलेला आहे। आताची ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी वाल्मिक कराड याचा आपण एक नवा व्हिडिओ सुद्धा पाहिलेला होता। आपण दोषी नाही, राजकीय षडयंत्र आहे असा आरोप त्याने केलेला होता। मात्र आता तो पोलिसांना शरण आलेला आहे। त्यामुळे आता आगामी काळात नेमक्या कशा पद्धतीने घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड याचा हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। देशमुख हत्येशी आपला संबंध नाही, खंडणीचा खोटा गुन्हा आपल्यावर नोंदवण्यात आलेला आहे असं म्हणत त्यांना आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेले आहेत। वाल्मिक कराड याचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। आज वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। पुण्यामध्ये तो पोलिसांना शरण आलेला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमके आणखीन काय महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बीड हा राज्याच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे। बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येनंतर अनेकांवर आरोप केले गेले। त्यामध्ये वाल्मिक कराडवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे त्यांना तात्काळ या प्रकरणामध्ये अटक करा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली होती। आणि आता अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्यामुळे मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये काय नेमकी महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यामध्ये वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्याआधी त्यानं स्वतःचा एक नवा व्हिडिओ सुद्धा सर्वांसमोर आलेला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येशी आपला काहीही संबंध नाही, आपल्यावर नाहक गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, खंडणीचा गुन्हा सुद्धा आपल्यावर नोंदवण्यात आलेला आहे असं म्हणत वाल्मिक कराड यानं आपल्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात नेमकं पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। 20हून अधिक दिवस या संपूर्ण हत्याकांडाला उलटलेले आहेत। मात्र अद्यापही 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय। दरम्यान हा मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा गाजलेला होता। त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं होतं। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती आलेला आहे, शरण आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। त्याआधी त्यांनी स्वतःचा एक नवा व्हिडिओ सुद्धा सर्वांसमोर आणलेला होता आणि आरोप फेटाळलेले होते। आणि ही दृश्य वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आलेला आहे, त्यानं आत्मसमर्पण केलेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासच्या हाती लागलेली आहेत। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत?
नक्कीच वाल्मिक कराड आहे ते 12:05 सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत. ते स्वतः स्वाधीन या ठिकाणी झालेले आहे. खरं तर त्यांना सीआयडीचे 4 पथके जे आहेत ते रवाना झाले होते त्यांच्या अटकेसाठी, मात्र ते स्वतःहून या ठिकाणी दाखल झाले तर इथले त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता ते सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत. आता यापुढे त्यांची चौकशी केली जाईल. मात्र सकाळपासून जी चर्चा होती की वाल्मिक कराड हे स्वतःहून स्वाधीन होणार का, त्यांना अटक होणार, मात्र या ठिकाणी स्वतःहून ते पोलिसांच्या स्वाधीन झाले असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. कार्यकर्त्यांसोबत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची सीआयडी मार्फत आता चौकशी सुरू होत आहे. त्यांना सीआयडीचे मुख्य अपर पोलीस महासंचालक आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि आता त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू होत आहे. नक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा काय रोल होता, त्यांनी किती पैशाची मागणी केली होती, त्यांच्यासोबत आणखीन किती आरोपी होते, त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येमागे आणखी किती लोक असणार आहेत, एकूण या सगळ्या गोष्टीची चौकशी जी आहे ती आता वाल्मिक कराड यांची सीआयडी मार्फत होणार आहे.